आज तर मी आणि प्रिशा आम्ही दोघीच आलेलो इकडे आणि आम्ही कुठे आलो हे मी ब्लॉगमध्ये पुढे शेअर करतेच, पण त्याआधी हे पहा, आम्ही रिसेंटलीच हा बिर्याणी पॉट परचेस केला आहे आणि त्यामध्ये चिकन दम बिर्याणी बनतच होती. तोपर्यंत म्हटलं चला प्रिशासोबत थोडी मस्ती करू. सो मी इथे तिच्यासोबत खेळत होते तिच्या या टॉयसोबत आणि हे सगळं झाल्यानंतर इकडे बघा चिकन दम बिर्याणी सुद्धा बनवून रेडी आहे आणि हेच आमचं आज लंचही असणार आहे आणि डिनरही असणार आहे, कारण की जेव्हा आम्ही बनवतो ना तेव्हा अशाच क्वांटिटीमध्ये बनवतो आणि डेफिनेटली ही तर एकदम टेस्टी झालेली होती. पाहूनच तुम्हाला वाटत असेल की एकदम टेम्पटिंग दिसते. मग संध्याकाळी प्रिशाची एक झोप झाल्यानंतर मी आणि प्रिशा आम्ही निघालेलो बाहेर, कारण की आता सध्या पावसाचं वातावरण चालू आहे, त्यामुळे मला काही तिला सोसायटीच्या गार्डनमध्ये घेऊन जाता येत नाही. घरात बसून तिला पण असं बोर होतं सारखं सारखं. सो म्हटलं इकडे तिला प्ले एरियामध्ये घेऊन येते आणि असंही आम्ही इकडे खूप दिवसांपासून आलोच नव्हतो, कारण की 2-2.5 महिने तरी झाले असतील आणि आम्ही याची मेंबरशिप पण घेतलेली आहे. सो मी इकडे प्रिशाला घेऊन आलेले होते आणि इकडे भरपूर सारे गेम्स आहे, म्हणजे इकडे आल्यानंतर 2-3 तास तरी पाहायचं काही टेन्शन नाही आहे आणि ती पण खूप खुश असते जेव्हा पण आम्ही इकडे येतो. आणि तेच मग तिला इथे एक एक गेम्स तिचं खेळणं चालू होतं. मम्मा हे खेळायचं ते खेळायचं कंटिन्यू असं चालू होतं आणि तिला काही सांगावं पण नव्हतं लागत की प्रिशा इकडे हे खेळून बघ ते खेळून बघ. ती 1 बाय 1 सगळे एक्सप्लोअर करत होती आणि तिच्यासोबत मीही. सो असं तिचं काहीसं चालू होतं इथे खेळणं आणि मग नंतर हे टायरचं पण आहे इथे, तर तिला सगळ्यात जास्त मजा येते. मग सगळं आमचं खेळून झाल्यानंतर मग प्रिशाला मी थोडंसं काहीतरी खाऊ घातलं बाहेर आणि मग नंतर आम्ही घरी येण्यासाठी निघालो. चला तर मग यासोबत आजचा दिवस इथेच एंड केला. बाय.